मुंडक्याची माळ, गळ्याला सर्पाचं ते वासुकी सर्प, जटा अशा महाग लोंबलेल्या, अंगावर ते भस्म राख, गज चर्मधारी स्मशाने राहिला, संगे भूत मेळावी राजीत. मग त्यांना जिथं जाईल तिथं भूत बी येतात. भगवान शंकर जिथं गेले तिथं भूत येत. ते सैनिक आहेत, ते गण आहे. दारामध्ये भिक्षुक आला, काहीतरी भिक्षा वाढावं म्हणून यशोदा मैया पहिल्याच्या काळी भिक्षुकाला वाढायचं म्हणजे असं सूप भरून आणायचं. गहू, तांदूळ, ज्वारी काही का असतं, असं सूप भरून. वरी 100ची नोट, 500ची नोट, काय असलेले नाणे पैसे. सफरचंद, अंगूर, काजू, बदाम, थोडे खाद्य पदार्थही असे त्या सूपामध्ये ठेवून, खाद्य पदार्थ, दक्षिणा आणि काही अशा प्रकारची कोराणी भिक्षा म्हणजे गहू तांदूळ होते. असं आणले, तसं आणले. बाबा घ्या भिक्षा. यशोदा मैया, मला हे भिक्षा चालत नाही. महाराज काय चालते तुम्हाला? वेगळी भिक्षा असलं तर सांगा, मी राजाची राणी आहे, म्हणलेली भिक्षा तुमच्या पदरात घाल. मला तुझ्या लेकराचं, कृष्णाचं मला तोंड बघू दे. तिने म्हणली, एवढे मेलेल्या माणसाच्या मुंडक्याची माळ, सर्प, हे असले ते मड्याची राख. बस भगवान शंकरच. आता काशीला जातो मी, तिथं पुड्या मिळतात महाराज. ते हरिश्चंद्र घाटावरले ते मेलेल्या माणसाच्या ते पुड्या बनतात आणि ते पुड्या भगवान शंकराला वाहतात. अप्रिय आहेत. तिनं म्हणले, महाराज काही मागा, पण माझ्या लेकराला तुम्हाला दाखवणार नाही. लेकरू माझं बे. माणूस मेलय म्हणलं तर भीती, प्रत्यक्षात त्याच्या मुंडक्याची बाळच असले 5-50 घालून गळ्यात येऊन आपल्या घरी जन्मलेल्या लेकराला जर बघतो जमल काय? तिने म्हणले, काही म्हणा महाराज, तू काही मागात, पण हे नाही, मला कशाचीच गरज नाही. एक वैशिष्ट्य आहे बघा, मी आत्ताच बोलून गेलो की आमचे हळदेकर महाराज माझा दरिद्री भक्त भेटणार नाही, तसं भगवान शंकराचा भक्त दरिद्री ठरलेला आहे. जे भगवान शंकराची सेवा करतात ते दरिद्री राहील. शाप त्याला भृगु ऋषीला. तो कसा संवाद आहे त्या भागवतामध्ये. बहुधा, आता ह्या काळात तसा अपवाद म्हणून जमणं आले, पण बहुधा तुमच्या पांडुरंगाचे भक्त श्रीमंत नसतात. बनले काळाचा महिमा आहे, ते भक्तच आहे की नाही की वाटत, तेच इथं आहे, ते भक्तच आहे की नाही. पण हे ठरलेलं आहे, भगवान शंकराचा भक्त दरिद्री नाही, एवढी गोष्ट करी आहे नाही म्हण. आणि भगवान शंकर म्हणाले, माझी कृपा ज्याच्यावर होईल. रावणाला सोन्याची लंका कोण दिली? महादेवाने दिली. माझी कृपा ज्याच्यावर झाली तर सोन्याच्या घरात राहते. तुम्हाला काय देणार आहे? तुम्हाला काय देणार आहे? सोन्याच्या घरात नाही, सोनही घरात ठेवायचं. अवघड झाले, महाग होऊन गेले. काय कोणा टाइमला कसा टाइम काही खरं नाही. भगवान शंकर म्हणले, 1 वेळ, 2 वेळ, 3 वेळ दाखविनास दाखविनास दाखविनास. मग सुटला म्हणले. 3 वेळा ते पुकार झाला की आरतीवर माल सुटला. 2001, 2002, 2003 म्हणलं की सुटला माल. तसा श्रीकृष्ण यशोदेचा, श्रीकृष्णाचा सुटला नाही, यशोदा सुटली. आणि भगवान शंकर फिरले.
कृष्ण परमात्मा एवढा रडू लागला की त्याचं रडणंच थांबलं. रडते माझे बाळताने बाळताने रडते माझे बाळताने बाळताने समजावी का कायदा रडते माझे बाळताने समजावी का कायदा रडते माझे बाळताने बाळताने रडते माझे बाळताने बाळताने समजावी का राहिला समजावी का राहिला नानापरी समजावी ते नानापरी समजावी ते नानापरी समजावी काही प्रयत्न केले यशोदा गोपी अनेक विध सगळ्या स्त्रियांना प्रयत्न केला. कृष्णाचं किंकाळी मारणं रडणं थांबच नाही. घाबरल्या गोपी. माय आता कोणीतरी गोसाई आला होता. यानं काहीतरी करणी करून गेला. करण्या फार आहेत बघा भगवान शंकराच्या आमचे टाकू सगळे एक
मनाचा म्हणून गोधनी.
पुढती 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 तू का पुढती पुढती
घेतली काळोबाची गादी घेतली